ओके, तर वेलकम बॅक गाईज आणि वेलकम टू दोज हू आर न्यू टू दिस चॅनल. सगळ्यात पहिले तर सगळ्यांना हॅपी गणेश चतुर्थी. आज इंडियामध्ये गणपती बाप्पा बसणार आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे, पण थोडीशी अपसेट पण आहे की भाई आम्ही तिथे नाही आहे म्हणून, म्हणजे मी तिकडे नाही आहे म्हणून. आणि ही व्हिडिओ पूर्ण मराठीत असणार आहे. गणेश चतुर्थीच्या ह्याच्यामध्ये युजली जेव्हा मी घरी असते ना, तेव्हा आमच्या घरी गणपती नाही बसत, पण माझ्या बाजूला जी मावशी राहते ना, त्या बसवतात घरी गणपती. नियमा ओह माझी मराठी. बट लाईक जसं दरवर्षीचं आमचं एक हे असायचं की आम्ही तिथे जायचो, नैवेद्य दाखवायचो, पाया वगैरे पडायचो. मी दरवर्षी लांब गेल्यानंतर पण आम्ही तेच केलं. आणि मी इकडे यायच्या आधी आम्ही सगळे परत सेम बिल्डिंगमध्ये आलो राहायला. तर आय मिस की यार आज ते गणपती बसवतील मस्तपैकी. माझे घरचे आणि माझी मावशी पण, म्हणजे माझी जी सख्खी मावशी आहे ती पण गणपती बसवते, तर माझी फॅमिली आज तिकडे गेली आहे. तर मी तर मिस करते, म्हणून मी आज ठरवलं आहे की घरी असताना नैवेद्य वगैरे आम्ही जसं दाखवायचं तसं आज मी स्वतः सगळं नैवेद्य बनवणार आहे. तर मी आता रेडी वगैरे झाली आहे प्रॉपर. आता फक्त मी रूमची थोडी साफसफाई करेल आणि देवाला आंघोळ वगैरे करेल. लाईक मी गणपतीची मूर्ती माझ्यासोबत घेऊन आली. आता मी खूप बडबड केली, चला जाऊया. मी साफसफाई करते, दाखवते मी आज नैवेद्याला काय बनवणार आहे. आणि मी आज मस्तपैकी रेडी झाले. खाली मी जीन्स घातली आहे सो ती दिसणार नाही. मी पहिल्यांदा आंघोळ केल्यानंतर दुसरे कपडे घातले, नाही तर मी घरच्या कपड्यांमध्ये माझे गणपती बाप्पा ठेवलेत. आता मी हे सेक्शन पूर्ण साफ करून थोडंसं ट्राय करेल की सुंदर दिसायला आजसाठी. ह्यांची आंघोळ घालून झाली आहे माझी आता. आणि मी आज असंच त्यांना डेकोरेट केलं आहे. माझ्याकडे अजून काय आहे नाही, पण मला हे प्लांट्स खूप आवडतात म्हणून मी हे ठेवले आजूबाजूला. पण कसं दिसतंय कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला कसं दिसतंय. आणि आता मी जाते किचनमध्ये, मला नैवेद्याचं प्रिपरेशन करायचं आहे. तर भेटूया मग. कणिक मळून झालं आहे आणि ड्रायफ्रूट्स आणि खीरसाठी आय ट्राईड, माझ्याकडे मिक्सर नाही आहे सो मी भाताचं म्हणजे तांदळाचं मी खीर बनवणार आहे. तर आय ट्राईड की मी याचं बारीक तुकडे करू, पण एवढेच झाले माझ्याने. सामान रेडी आहे आणि आता किचनमध्ये चला. दिस अँगल लुक्स व्हेरी वियर्ड राईट. असं आता किचनमध्ये जाऊया आणि जेवणाची तयारी करू. पापड, खीर, 2 बटाट्याची भाजी म्हणजे एक रस्सावाली आणि एक पिवळीवाली, पुरी आणि भात हे बनवणार आहे मी आज. खीर इन प्रिपरेशन. राईस रोस्ट करून झाले, दूध बॉईल करायला ठेवलं आहे आणि बटाट्याच्या भाजीसाठी बटाटा बॉईल करायला ठेवला आहे. खीरची सगळी तयारी झाली आहे. ही इलायची वाटली आहे, ड्रायफ्रूट्स आर रेडी आणि राईसला काय म्हणतात, तांदूळ पण शेकून झालेले. आणि मला असं वाटतं आता दूध पण बॉईल झालं असणार आहे. तर मी आता जाते आणि त्याचं पुरीचं प्रिपरेशन झालं आहे. भाजीचं प्रिपरेशन लाईक कांदा, बटाटा, आलं लसूण मिरचीचं पेस्ट आणि मला असं वाटतं आहे खीर पण झाली आहे. फक्त असं मी 5 मिनटं ठेवणार याला काय म्हणतात बॉईल व्हायला. म्हणजे जर थोडंफार कच्ची राहिली असेल तर ती बॉईल होऊन जाईल मस्तपैकी. आणि जिरा राईस पण झाला आहे. पुरीज ऑल्सो लाईक ऑइल. जळाली व्हिडिओच्या चक्करमध्ये जळाली. बट पुरी इज ऑल्सो ऑन द वे. पापड डन. टिश्यू दिसत असेल पण तिथे पापड आहे गाईज पापड तिथे. आणि एक मिनटं, ही पुरी इथे ठेवते आणि ओके हे पुरी डन. आता अजून थोडंसं पुऱ्या लाटायला लागतील मला. आणि हे बघा दिसत नसेल पण पापड आहे, ठीक आहे. हे राईस पेपर आहे, त्याला तळलं. आणि आता मी हे स्लो करते आणि अजून तळते. आणि मस्तपैकी हे 2 मोठ्या आहेत आणि हे अशा 5 छोट्या बनवल्या मी देवासाठी मस्तपैकी. चला अजून लाटते मी पटकन.
सुकी आलूची भाजी डन आणि रस्सावाली आलूची भाजी पण डन. गणपती बाप्पा. आणि ही राहिली त्यांची प्लेट. खीर, पापड, पुरी सगळं. ओ माय, मी आज स्वतःवर एवढी प्राऊड आहे ना. आहे 2-3 तास लागले जेवण बनवायला, पण आय एम हॅपी. आय एम हॅपी की सगळं नीट टर्नआउट झालं. फक्त खीर मला असं वाटतं थोडीशी घट्ट झाली, थोडी ना जास्तच घट्ट झाली. मी मम्माला फोन केला तर मम्मा म्हटली की तू एक्साइटमेंटमध्ये राईस जास्त टाकलेला दिसतोय आणि माझा अवतार बघा कसा झालाय. पण ठीक आहे, जे पण आहे, मी आज खूप खुश आहे. प्लेट पण मस्त टर्नआउट झाली आहे. दाखव का तुम्हाला? थांबा. प्लेट किती आहे माझ्या प्लेटिंगवर पण मला कधी कधी प्रेम येतं. काय मस्त दिसतंय. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच की दिस इज नॉट व्हेरी ऑथेंटिकेट टाईप, पण आय डिड ट्राय माय बेस्ट की जेवढं माझ्याने जमलं तेवढं मी बनवलं आणि जेवढं अरेंज झालं तेवढं मी केलं. पण येस, कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही तुमची गणेश चतुर्थी कशी साजरा करतात. ठीक आहे. मी किती ड्रामा करतो ना समटाईम्स, पण ठीक आहे, जे पण आहे. ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुढच्यामध्ये. बाय बाय बाय.